नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत स्ट्रिंगचा प्रोग्राम आणि आपला आजचा टास्क असा आहे की आपल्याला स्ट्रिंगची लेंथ ही काउंट करायची आहे विदाउट युजिंग लेंथ मेथड. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपला लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपल्याला लेंथ काढायची आहे आपल्या स्ट्रिंगची विदाउट युजिंग लेंथ मेथड. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक स्ट्रिंग. तर str इक्वल टू टेकनिक आणि मला इथं आउटपुट अपेक्षित आहे लेंथ इक्वल टू 7. तर मी जर थोडा विचार केला तर सर्वात आधी मला लागणार आहे फॉर लूप. तर आपण फॉर लूपची हेल्प घेऊया. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0, देन मला कंडिशन चेक करावी लागेल की आय हा स्ट्रिंगच्या लेंथ पेक्षा लहान आहे किंवा नाही. str of length -1, then I plus plus. देन मला एक कंटेनर क्रिएट करावं लागेल काउंट प्लस प्लस. देन आफ्टर फॉर लूप काउंटला फक्त मला प्रिंट करावं लागेल. तर SYSO काउंट. तर मला इथं लेंथ ही भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून चेक करूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तुमच्या सर्वांचं इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला एक स्ट्रिंग लागेल. ती स्ट्रिंग मी युजर कडून घेतो. तर मला युजर कडून जर इनपुट हवं असेल तर मला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर चला सर्वात आधी आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया. स्कॅनर sc इक्वल टू न्यू स्कॅनर system डॉट इन. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला स्कॅनर क्लासला रेड अंडरलाईन भेटलेले आहे. तर आता स्कॅनरला बुकिट टेंगुल द्यायचं आहे. तर राईट क्लिक, इम्पोर्ट एरर टाइप, मेसेज प्रिंट साठी SYSO, एंटर युअर स्ट्रिंग. देन जी आपली स्ट्रिंग असेल तिला आपल्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. तर स्ट्रिंग str इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन. देन जी आपल्या स्ट्रिंगची लेंथ आहे तिला आपण आधी काढून घेऊ आणि एका कंटेनर मध्ये स्टोअर करू. तर इंटेजर साइज इक्वल टू str डॉट लेंथ. इथे आपल्याला आपल्या स्ट्रिंगची लेंथ भेटून जाईल. बट आपल्याला न लेंथ मेथड वापरता आपल्याला आपली स्ट्रिंगची लेंथ ही काउंट करायची आहे. तर त्याच्यासाठी फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर I इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल. देन I प्लस प्लस. देन इनसाइड द फॉर लूप काउंट प्लस प्लस. तर काउंटला आधी मला फॉर लूपच्या बाहेर डिक्लेअर करावं लागेल. तर इंटेजर काउंट इक्वल टू 0. देन आफ्टर फॉर लूप काउंटला प्रिंट करून घेऊ SYSO लेंथ ऑफ स्ट्रिंग
काउंट. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपण आपला कोड हा टाईप केलेला आहे. आता आपण याला रन करून बघूया की आपले लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे किंवा नाही. तर रन, एंटर युअर स्ट्रिंग, तर टेक नील लेंथ. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपल्याला आपला आउटपुट हे सक्सेसफुली भेटलेलं आहे, म्हणजे लॉजिक ही प्रॉपर वर्क केलेलं आहे. तर आता बघूया आपण आपल्या प्रोग्रामची मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी str साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100, त्यामध्ये स्टोअर होईल str इक्वल टू टेक नील. देन काउंट साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 200, त्यामध्ये स्टोअर होईल काउंट इक्वल टू 0. देन फॉर लूप. तर फॉर लूपची फर्स्ट स्टेप ती म्हणजेच इनिशियलाइज. तर आय साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 300, त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन फॉर लूपची सेकंड स्टेप ती म्हणजेच कंडिशन. तर इथं आता कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 आणि स्ट्रिंगची लेंथ आहे 7. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर काउंट हा एकाने इन्क्रीज होईल. तर काउंट आता आपल्याकडे 0 आहे, तो होईल 1. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आपल्याकडे आहे 0, तो होईल 1. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 1 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा काउंट हा एकाने इन्क्रीज होईल. तर तो आहे 1, तर तो होईल 2. देन आय पुन्हा इन्क्रीज होईल 2. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 2 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन काउंट पुन्हा इन्क्रीज होईल, तर तो होईल 3. देन आय प्लस प्लस. तर आय प्लस प्लस होईल 3. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर आपल्याकडे आय आहे 3 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. पुन्हा काउंट हा एकाने इन्क्रीज होईल, तर तो होईल 4. आय हा पुन्हा एकाने इन्क्रीज होईल 4. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 4 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर काउंट आपला 4 आहे, तो होईल 5. देन आय हा इन्क्रीज होईल. तर आय आपला 4 आहे, तो होईल 5. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर काउंट हा 5 आहे, तर काउंट होईल देन आय प्लस प्लस. तर आय प्लस प्लस होईल 6. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल 6 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन काउंट प्लस प्लस होईल. तर काउंट हा 6 आहे, तो होईल 7.
देन आय इन्क्रीज होईल, तर आय होईल आता 7. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 7 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर इथं आपली कंडिशन ही स्टॉप होईल, म्हणजेच आपली कंडिशन ही फॉल्स होईल आणि फॉर लूप हा स्टॉप होईल. देन आफ्टर फॉर लूप सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं काउंट, तर काउंट आता आपल्याकडे आहे 7. तर आपल्याला आउटपुट भेटेल 7 आणि ते आपल्याला अपेक्षित होतं. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.